नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, RTO AMVI याची परीक्षा आता येऊ घातलेली आहे। लवकरच त्याची जाहिरात येणं अपेक्षित आहे। तर या परीक्षेबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि ज्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा कशी असते याच्याबद्दल मी विश्लेषण केलं, तर कोणकोणते घटक असतात त्यावर आपण विस्ताराने चर्चा केली। आता आपल्याला ह्याच परीक्षेबद्दल आपल्याला शैक्षणिक पात्रता काय असतं आणि ही परीक्षा कोण देऊ शकतं याबद्दल आपल्याला काय करायची, चर्चा करायची। बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की सर शैक्षणिक पात्रता काय आहे। ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमधून मिळून जातील। मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही अजून इन्फिनिटीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या नवीन इन्फॉर्मेशन माहिती आहे ती तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि परीक्षा केंद्री जी सिरीज असते अभ्यासाची ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून तुमच्या अभ्यासाला त्याची मदत होईल। आता बघूयात की RTO AMVI या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे। बघा, त्यांनी म्हणलेलं आहे शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य घोषित केलेली अर्हता तुम्हाला आवश्यक आहे, बरोबर। त्याच्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे फक्त एवढंच नाही, तर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे स्वयंचल अभियांत्रिकी, ज्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात किमान 3 वर्षाची पदविका डिप्लोमा असं त्यांनी म्हणलेलं आहे, वा केंद्र वा राज्य शासन त्यास सक्षम म्हणून घोषित केलेली अर्हता हे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे एक त्यांनी सांगितले ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअर याचा डिप्लोमा असला तरी चालू शकतो। त्याचबरोबर ते म्हणतात की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र व राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता धारण केलेला उमेदवार हा या परीक्षेसाठी पात्र आहे। म्हणजे डिप्लोमाही चालेल आणि डिग्रीही चालेल, पदविका आणि पदवी ह्या दोन्ही चालू शकतात। त्या सांगितलेलं आहे, ऑटोमोबाईल सांगितलेला आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल त्यांनी सांगितलेला आहे। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर इतरही अर्हता त्यांनी सांगितलेल्या आहेत। बघा, पहिलं त्यांनी डिप्लोमाबद्दल बोलू आणि आपण डिग्रीबद्दल सुद्धा काय करूयात, चर्चा करूयात। मित्रांनो बघा, शासन निर्णय आहे, शासनपत्र गृह विभाग क्रमांक त्यांनी दिलेला आहे आणि 23 जानेवारी 2017 विषय त्यांनी सांगितलेले कोणकोणते डिप्लोमा आणि डिग्री हे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ते पात्र ठरू शकता। डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा तुमच्याजवळ डिप्लोमा असेल तरी तुम्ही पात्र आहात। त्यानंतर डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स हा एक सांगितला आहे, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन मेटलर्जी। हे डिप्लोमातले इतके कोर्स सांगितलेले आहेत। हे डिप्लोमाचा कोर्स तुम्ही पूर्ण केला असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात। त्याच्यानंतर ज्या बॅचलर डिग्री आहेत, पदवी आहे, ती कोणती आहेत? बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, बॅचलर डिग्री ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॅचलर डिग्री प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि बॅचलर डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अजून एक त्यांनी डिप्लोमा सांगितलेला आहे, डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सांगितलेलं आहे आणि डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी। हे इतके डिप्लोमाचे कोर्सेस आणि डिग्री हे त्यांनी सांगितलेली। यापैकी कोणताही डिप्लोमा आणि कोणतीही डिग्री जर तुमची असेल तर मित्रांनो तुम्ही म्हणजे परीक्षेसाठी पात्र आहात, हे तुमच्या लक्षात असू देत। आता त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलेलं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पदवी परीक्षेत बसलेला उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते स्वरूपात पात्र असतील। पदवीच्या परीक्षेत बसलेला तो पात्र असेल, पूर्व परीक्षेसाठी पात्र असतो, परंतु सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ही अजून जाहिरात याची 2020ची आहे, च्या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा करिता अर्ज स्वीकारण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। म्हणजे काय, तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असला तरी तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, परंतु ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता आणि मुख्य परीक्षेचं
जे फॉर्म भरायचे असतात, जी तारीख सांगितलेली आहे त्या तारखेच्या आतपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट झाली असायला पाहिजे. जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होताय आणि तुमची डिग्री कंप्लीट नाही तसं असेल तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार नाही. त्याचबरोबर इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांनी सदर अट मुख्य परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केला असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल, हे त्यांनी सांगितलेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो उमेदवार आहे, जी परीक्षा देणार आहे त्या उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे आणि बोलणे आवश्यक आहे. मराठीचं ज्ञान हे त्याला असायलाच हवं. डिप्लोमा आणि डिग्री ही जशी अर्हता आहे त्याचप्रमाणे मराठी लिहिणे, बोलणे आणि वाचणे ही सुद्धा एक अर्हता आहे, हे तुम्ही मित्रांनो समजून घ्या. मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी 2017 पासून या क्षेत्रात काम करत असते. RTOचा सर्वोत्तम निकाल इन्फिनिटीने आत्तापर्यंत दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आता येऊ घातलेली जी RTOची परीक्षा आहे, RTO AMVI परीक्षा आहे, ह्या परीक्षेसाठी आपण प्रिलियम प्लस मेन्स बॅच सुरू करतोय, जी ऑफलाईन स्वरूपाची सुद्धा असेल आणि ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा असेल. ही बॅच 18 ऑगस्टला सुरू होती आणि ही 18 ऑगस्टला जी बॅच सुरू होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण एक सगळ्यात महत्त्वाची पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी जो महत्त्वाचा घटक आहे GS, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये सांगितलं की 8 घटक आहेत. इतिहास, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, सामान्य विज्ञान, भूगोल, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता, हे 8 घटक आपण याच्यामध्ये फार व्यवस्थित करून घेणार आहोत. कारण की तुम्ही टेक्निकली खूप साऊंड असाल, सर आम्ही टेक्निकली साऊंड आहोत, आमची स्कूलिंग चांगली झालेली आहे, त्यामुळं मुख्य परीक्षेवर आमचा कमांड आहे. हो, सगळं खरं आहे, पण त्याला अर्थ तेव्हाच आहे ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता. त्यामुळे आपली 18 तारखेला जी बॅच सुरू होईल त्याचा अभ्यासक्रमच आपण पूर्वपरीक्षेपासून करून घेणार आहोत, जेणेकरून पूर्वपरीक्षेचा दरवाजा उघडला पाहिजे. तो उघडला तर मुख्य परीक्षेत तुम्ही चांगला स्कोर करू शकता. त्यामुळे पूर्वपरीक्षेला आपल्याला फार सिरियसली घ्यावं लागणार आहे, कारण की जे मी पूर्वपरीक्षेचे घटक सांगितलेले आहेत ते फार तसं 10वी पासून त्यांचा संबंध तुटलेला असतो, त्याच्याशी रिकनेक्ट करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपला अभ्यास, आपला सराव आणि ह्या गोष्टी आपण इन्फिनिटीमध्ये करून घेत असतो. तर हे 18 ऑगस्टला जी बॅच सुरू होणार आहे, तर मित्रांनो ती नक्की बॅच जॉईन करा. आता रिझल्ट बोलताय म्हणतात, हे समोरच आहे तुमच्या. बघा, हा निकाल आहे आपला 2017, 2020. हे सगळे सर्वोत्तम जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत हे तुमच्या समोर आहेत. यांचा सत्कार हा इन्फिनिटीमध्ये आपण केलेला आहे. तशाच पद्धतीनं हे सुद्धा यशवंत आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. त्यामुळे आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या परीक्षेसाठीची अर्हता काय आहे, पात्रता काय आहे यावर डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण त्याची शारीरिक चाचणी काय असते किंवा एकूण बाकीचे जे वयोमर्यादा आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. आत्ता थांबूयात. धन्यवाद.